हळदी येथे 15 गवतगंजा जळून खाक, शेतकऱ्यांचं जवळपास 3 लाखांचं नुकसान. हळदी तालुका कागल येथे काल दुपारी लागलेल्या आगीत सुमारे 15 गवतगंजा जळून खाक झाल्या व शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. 15 शेतकऱ्यांची सुमारे 2 ते 3 लाखांचं नुकसान झालं. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हळदी गावातील संतोष भारमल यांनी फिजिकल डिपार्टमेंट अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना हमीदवाडा यांच्या अग्निशामक दलाला बोलावून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न करूनही आग आटोक्यात आली नाही. कोणी अज्ञाताने लावलेली ही आग शेतकऱ्यांच्यावर जणू काळाचा घाला ठरली. येथील हळदी मुरगुड रोड नजीक शेतकऱ्यांच्या मोठ्या गवतगंजा होत्या. यापुढे डोंगराला आग लागू नये म्हणून शेतकऱ्यांनी जाळीच्या रेषा करून घेतल्या व आपल्या परीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीने रौद्र रूप धारण केल्याने आज पहाटे 6 वाजेपर्यंत गवतगंजा पेटत राहिल्या. केके न्यूज साठी प्रतिनिधी अरविंद सावरतकर. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.